नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे 2023 पासून पेसा संवर्गातील जी पदभरती चालू झालेली आहे, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टमध्ये जी या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली होती, त्याची सुनावणी अंतिम निर्णय शासन निर्णय पेसा पदभरती संदर्भात आलेला आहे. तो निर्णय काय आहे? आधी कसे होते? तर पेसा संवर्गातील एकूण 2023 मध्ये संपूर्ण 100% पदे पेसा क्षेत्राला म्हणजे एसटी कॅटेगरीला देण्यात आलेली होती. या संदर्भात याचिका दाखल केल्यामुळे जवळ-जवळ 3 वर्ष, 2.5-3 वर्ष ही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. या संदर्भात संपूर्ण डिटेल्समध्ये निर्णय झालेला आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि याच्यासाठी हे महत्त्वाचं असं ठरणार आहे, की येणाऱ्या जाहिराती कोणकोणत्या याच्यामध्ये होते, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या 17 संवर्ग याच्यामध्ये येतात आणि वेगवेगळे पदांचे याच्यामध्ये समावेश असतो. जसे की तलाठी भरती, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती, कृषी सेवक भरती, शिक्षक भरती, आरोग्य सेवक भरती आणि अनेक वेगवेगळ्या पदांसाठी जे 17 संवर्ग आहे, याच्यावरती ही भरती अवलंबून असते. आता हा निर्णय झाला असल्यामुळे लवकरच जाहिराती आलेल्या बघायला भेटतील. परंतु या ठिकाणी पदे कसे विभाजन कसे केले जाणार आहे, बिगर पेसा क्षेत्र आणि पेसा क्षेत्रामध्ये कसे विभाजन केले जाणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजून येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बघू शकता. सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भावर याचिकांवर दिनांक 6/10/2025 व 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत येथे म्हटलेलं आहे. तर बघू शकता, काल दिनांकाची 11 फेब्रुवारी 2026 ची ही अपडेट आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग येथून ही अपडेट आहे. संपूर्ण हा जी-आर आहे. एक लक्षात गोष्ट तुम्ही ही घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? निर्णय कोठे या ठिकाणी फेटाळण्यात आलेला होता किंवा सुरुवात कोठे झालेली होती? कधी झाली होती? राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्र म्हणजे या ठिकाणी एस-टी कॅटेगरीची क्षेत्रानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत बघू शकता 29/8/2019 मध्ये रोजीच्या निर्गमित केलेल्या अधिसूचनामध्ये तेथून पुढे हा निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला होता. 100% पदे तेथून पुढे भरायला सुरुवात केली होती 2019 पासून त्यांच्या निर्णयानुसार. आता सर्वात महत्त्वाच्या आधी बैठक झाली होती प्रस्तावनेमध्ये नीट समजून घ्या. राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 च्या उपपरिच्छेद 1 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांना जो अधिकार होता त्याचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीतील शिफारस क्रमांक 34 नुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबतची अधिसूचना कधी निर्गमित केली होती? तर 29/8/2019 रोजी निर्गमित केली. सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात शासन निर्णय दिनांक 1/2/2023 बघू शकता. 1/2/2023 व शासन शुद्धीपत्रक 28/2/2023 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. म्हणजे तेव्हापासून या ठिकाणी पेसा क्षेत्राला 100% पदभरती असा निर्णय तिथे झालेला होता. परंतु आता ज्यावेळेस 2023 मध्ये भरती आला, या याचिकेला पुन्हा आव्हान करण्यात आले डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी अवमान करत या ठिकाणी याला याचिका बघू शकता. याचिका कधी दाखल झाली होती? तर 6/10/2025 ला याचिका रोजी दाखल झालेली होती. आता निर्णय काय झालेला आहे? इथं नीट बघा. याच्यामध्ये 2-3 पॉइंट आहेत ते तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. शासन निर्णय येथे हा आय-एम-पी पॉइंट येथे आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेली दिनांक बघू शकता. 29/8/2019 रोजीची अधिसूचना व शासन निर्णय दिनांक 1/2/2023 तसेच शासन शुद्धीपत्रक कधी 28/2/2023 यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरता संबंधित विभागांमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तथापि जाहिरातीनुसार सुरू असलेल्या व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक बघू शकता. 29/8/2019 रोजीच्या अधिसूचना सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे सर्वोच्च च्या वतीने शासनाने या ठिकाणी आश्वासित करण्यात आलेले होते. म्हणजे या ठिकाणी पेसा संदर्भात कोणत्याही प्रकारची भरती केली जाणार नाही असं या ठिकाणी आश्वासित असं म्हटलं होतं महाराष्ट्र शासनाने. कोणाला म्हटलं होतं? तर असं या ठिकाणी आश्वासन दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाला शासनाने दिले होतं. परंतु बघू शकता आश्वासित करण्यात आले होते. परंतु आता बदल झालेला आहे. काय बदल आहे?
आता सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/2025 किती 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजीच्या निर्णयान्वये पदभरतीस मान्यता दिली असल्याने म्हणजे आता आता काय झालं होतं, आधी काय ठरलं होतं, फक्त बिगर पेसा क्षेत्रावाल्यांची भरती होईल आणि जे क्षेत्र पेसा क्षेत्रामध्ये येतं त्याची भरती केली जाणार नाही असं ठरलं होतं. परंतु आता या ठिकाणी पदभरतीस मान्यता दिली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पेसा आणि बिगर पेसा दोन्हींची या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे. परंतु जागांचं विभाजन पेसा क्षेत्र आणि बिगर पेसा क्षेत्र याचं कसं केलं जाणार आहे हे तुम्हाला नीट पुढे समजावून सांगणार आहे. बघू शकता असल्याने मान्यता दिली असल्याने पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गाची पदभरती करताना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. याच्यामध्ये 3-4 पॉईंट आहे, नीट समजून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता एक पॉईंट हा जो एक पॉईंट म्हटलेला आहे ना, सर्वात महत्वाचा आहे. काय आहे हा पॉईंट इथं लक्षात घ्या. बघू शकता अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये लोकसंख्येची म्हणजे आदिवासींची लोकसंख्या म्हणजे एसटी कॅटेगरीच्या मुलांची संख्या, क्षेत्राची संख्या, फक्त मुलांची नाही पूर्ण क्षेत्राची संख्या येथे समाविष्ट केली जाईल. ज्या क्षेत्रामध्ये आदिवासी ज्या गावांमध्ये आदिवासींची संख्या 50% 50% किंवा त्यापेक्षा 50% पेक्षा अधिक याचा अर्थ काय होतो, समजा एखाद्या गावामध्ये अ, 50% म्हणजे 100 या ठिकाणी लोकसंख्या आहे एखाद्या गावाची, तर त्या ठिकाणी 50% लोकसंख्या जास्त 50% म्हणजे एखाद्या गावाची 100 लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 50 पेक्षा जास्त जर लोक तिथं एसटी कॅटेगरीचे म्हणजे आदिवासी लोक जर राहत असाल, तर अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गाच्या एकूण सरळ सेवेच्या रिक्त पदांपैकी 50% म्हणजे समजा 100 पेक्षा जास्त लोकसंख्या जर एसटी म्हणजे एखाद्या गावामध्ये जर 100 लोक राहतात, त्या गावामध्ये 100 पेक्षा म्हणजे त्या गावामध्ये 100 पैकी 50 पेक्षा जास्त लोक जर राहत असतील एसटी कॅटेगरीचे, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात येतील किती टक्के जागा? तर 50% म्हणजे या ठिकाणी 100 जागांपैकी 50 जागा डायरेक्टली इथे जातील एसटी कॅटेगरीला आणि बाकीच्या इतर कॅटेगरीला वाटून दिल्या जातील ज्याप्रमाणे रिक्त असतील तशाप्रमाणे. ठीक आहे. हे समजेल तुम्हाला या ठिकाणी. म्हणजेच आणि उरलेले 50% जागा आहेत म्हणजे निम्म्या जागा पेसा क्षेत्राला जातील आणि बाकीच्या जागा बिगर पेसा क्षेत्राला अदर कॅटेगरीला जातील. एवढाच हा याच्यामध्ये पॉईंट आहे. तसेच बघू शकता दुसरा पॉईंट काय म्हटलेला आहे, तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची संख्या 25% ते 50% म्हणजे 25% पासून आता इथं काय म्हटलं होतं पूर्ण 50%च्या अधिक असेल तिथे 50% जागा जागा दिल्या जातील. इथं काय म्हटलेलं आहे लोकसंख्या 25% ते 50% या दरम्यान आहेत अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या 50% पदे अनुसूचित इथं देखील आता 50% ते 25% 25% ते 50% या दरम्यान असेल तिथे देखील 50% अनुसूचित प्रवर्गातून भरण्यात यावीत असं म्हटलेलं आहे आणि उर्वरित 50% जे बिगर आदिवासी म्हणजे अदर खुल्या प्रवर्गातून इथे भरण्यात येतील असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथं बरोबर झाला. आता दुसरा पॉइंट अजून एक पॉइंट लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे, ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे. लक्षात घ्या 25% पेक्षा कमी आहे. अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 अधिसूचित संवर्गातील कोणतं वगळता पोलीस पाटील आणि कोतवाल वगळून सरळ सेवेच्या सर्व रिक्त पदांपैकी 25% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून म्हणजे 25% आता समजा 25% पदे जेथे लोकसंख्या आहे आदिवासींची तिथे 25% त्यांना भेटतील जागा आणि बाकीची 75% ही पदे खुल्या प्रवर्गातून म्हणजे राखीव प्रवर्गातून भरण्यात येतील. उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील. 75% म्हणता येतील पण इथे 50 लिहिलं आहे त्याने. अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस संवर्गातील सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात येतील. आता जे फंड आहे ना, जो हा कोतवाल आणि पोलीस पाटील याच्यामध्ये पेसा संवर्गामध्ये याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला नाही. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. कारण त्यांचा या ठिकाणी पोलीस पाटीलचा आणि कोतवालचा अधिनियम हा वेगळा आहे. ज्याच्यामध्ये त्यांचा कशामध्ये तर पेसा संवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही गोष्ट इथे तुम्ही समजून घ्या. आता तिसरा पॉईंट यांनी म्हटलेला आहे, ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावायची आहेत, त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण ठेवावे. म्हणजे संपूर्ण 50% पदे ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आदिवासी लोक राहतात, तिथे 50% निम्म्या जागा डायरेक्टली आदिवासी क्षेत्राला जातील आणि बाकीच्या खुल्या प्रवर्गातून इतर कॅटेगरीला येतील. म्हणजे या ठिकाणी आधी 100% जागा पूर्ण आदिवासी क्षेत्राला भेटत होत्या, एसटी कॅटेगरीला भेटत होत्या. आता त्या भेटणार नाही 100% फक्त त्यांना 50% जागा एसटी कॅटेगरीला भेटतील आणि आता सर्व कॅटेगरीसाठी हे न्याय भेटलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे निर्णय झालेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या.
ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमात प्रवर्गातून भरावयाची आहेत, त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण द्यावे. आता ते परिशिष्ट वगैरे काय त्याच्यामध्ये एवढा फंड आहे ते समजून घेणे देखील वेगळं आहे. त्याच्यामुळे हे जे सांगितलं आहे तेच सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे 5वा पॉइंट. ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाची आहेत, त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण द्यावे. आता ते खाली परिशिष्ट सर्व तुम्हाला दाखवून घेतो आणि संपूर्ण जो शासन निर्णय झालेला आहे आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती, सोबतच वनरक्षकचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती सर्वांचे टाकण्यात येईल. आता 6वा पॉईंट त्यांनी म्हटलेला आहे, वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविताना बघू शकता पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या म्हणजे जे आता निवड झालेली आहे 2023 मध्ये ज्यांना निवड दिलेली आहे मानधन तत्वावर, ते नीट समजून घ्या. निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने प्राप्त ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच बघू शकता 5/10/2024 5/10/2023 24च्या रोजीच्या शासन निर्णयाने मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. म्हणजे त्यांनी आता लगेच नियुक्ती आधीच दिलेली आहे परंतु ते पुढे कंटिन्यू करण्यास म्हटलेलं आहे गुणवत्तेनुसार. त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी. ठीक आहे. हा पॉइंट सर्वात महत्त्वाचा लक्षात घ्या. आता एक गोष्ट तुम्हाला इथे समजते की नाही लक्षात घ्या. मी एक गोष्ट सांगतो आता. समजा एखाद्या क्षेत्रामध्ये वनरक्षक आता म्हणजे पेसा क्षेत्राची विविध पदांमध्ये भरती झालेली आहे विभागांमध्ये. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. आता काय झालेलं आहे का 50% पदे म्हणजे बिगर पेसा क्षेत्रवाल्यांच्या साईडने पेसावाल्यांच्या साईडने निकाल लागलेला नाही. बिगर पेसावाल्यांच्या साईडने निकाल लागलेला आहे. म्हणजे ज्या उर्वरित जागा आहेत त्या जागा या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 2026 मध्ये जाहिरातीमध्ये बघायला भेटू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तयारीत राहायचं आहे. आता 7वा निर्णय म्हटलेला आहे 7वा पॉइंट, सदर कार्यवाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक हा आहे 2000 बघू शकता 22/109 मधील 2023 ची याचिका होती मधील अधीनच्या अंतिम अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. ठीक आहे. इथं पुढे म्हटलेलं आहे या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी अधिसूचना करावयाच्या सूचना प्रलंबित संबंधित प्रशासकीय विभागांच्या त्यांच्या स्तरावर नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात याव्यात. म्हणजे संपूर्ण त्यांना सूचना आतापर्यंत गेलेल्या असणार. हा निर्णय कालच झालेला आहे. कालच निर्णय आलेला आहे. संपूर्ण हा GR आहे. आता ते परिशिष्ट क बड ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता बघू शकता याच्यामध्ये मला एवढं म्हणजे कोणाला हे समजणार नाही बिंदू नामावली कशा प्रकारे तयार करायला सांगितलेले आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीला अशा प्रकारे अनुसूचित हे एवढे हे म्हणजे आता जागा साहजिकच थोड्याफार जास्त एसटी कॅटेगरीला जाणारच आहेत. परंतु 50% जागा पूर्णतः बिगर पेसा क्षेत्रवाल्यांना भेटणार आहे. याच्यासारखी त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी. त्याच्यानंतर ओपनसाठी आता ही पेसा क्षेत्राचे आरक्षण बिंदू नामावली अशा प्रकारे तयार करायला सांगितले आहे. त्याच्यानंतर अराखीव म्हणजे याच्यामध्ये सर्व कॅटेगरी येतील. अराखीव म्हटलेलं आहे परंतु सर्व कॅटेगरी येथे येणार आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता अ, अ, बिंदू क्रमांक वगैरे दिलेले आहेत. आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित 5%, अनुसूचित जमाती 25%. आता SC कॅटेगरीला 5% याच्यामध्ये आणि पेसा क्षेत्रात जर जागा असतील तर आणि 25% जागा इथे बघू शकता पेसा क्षेत्राला ST कॅटेगरीला असतील. त्याच्यानंतर हे या ठिकाणी 1% जे आहे विजय, NTB, NTC, NTD आणि विशेष मागास प्रवर्ग 1% इतर मागासवर्गीय म्हणजे OBC येतं इथं. इथं आहे 7% दिलं जाईल. त्याच्यानंतर SCBC जे आहे ना इथं 4% इथे आकडे बघू शकता बिंदू नामावलीचे EWS ला 4% आणि आराखीव म्हणजे ओपनला इथे 5% इथे जागा असणार आहेत. ठीक आहे. आता हे परिशिष्ट वगैरे खाली हे संपूर्ण इथे दिलेले आहेत कॅटेगरीनुसार हे देखील तुम्ही इथे बघून घ्या. संपूर्ण जो जाहिरातीचा फंडा आहे, जो संपूर्ण हा GR प्रसिद्ध झालेला आहे ना, तो संपूर्ण तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आणि वनरक्षक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती देखील बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.